वर्ध्यात शक्तीपीठ संवाद यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद. अभिनेते भारत गणेशपुरे यांनी साधला शेतकऱ्यांशी संवाद. महाराष्ट्राच्या पायाभूत विकासाला नवे बळ देणाऱ्या महाराष्ट्र राज्य शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पाच्या उभारणीला आता प्रत्यक्ष गती मिळू लागली असून या महत्त्वाकांक्षी महामार्गाची सुरुवात वर्धा जिल्ह्यातून होत असल्याने विदर्भातील विकासाच्या आशा अधिक दृढ झाल्या आहेत. या प्रकल्पाबाबत जनजागृती आणि संवाद साधण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ अर्थात MSRDC कडून शक्तीपीठ संवाद यात्रा सुरू करण्यात आली आहे. या यात्रेचा पहिला टप्पा वर्धा जिल्ह्यातील धोत्रा येथे अलीकडेच उत्साहात पार पडला. ज्येष्ठ अभिनेते आणि सूत्रसंचालक भारत गणेशपुरे यांनी या संवाद कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. तर सगळेले राम नमस्कार. म्हणजे खरं तर ह्या कार्यक्रमाचं स्वरूप असं म्हणजे खरं तर सरकारी अधिकारी आपल्या सोबत आहे. आपण कलेक्टर साहेबांच्या ऑफिस मधलं एखादं दालन बुक करू शकलो असतो, तेवढे लोक तिथं मावले असते. इकडे म्हणते ना विदर्भात का बांधावर जाऊन चर्चा, म्हणजे ऍक्च्युअल बांधावर जाऊन चर्चा, तर त्या स्वरूपातली ही चर्चा आपली इथं आहे. फक्त आता काही इथून काही सल्ला काही नाही आहे. चर्चा म्हणजे अशी आहे की याच्यात बाबा हे मोठे अधिकारी आहेत किंवा हे आहेत हे न करता, कारण आपण आता सगळेजण एका लेवलला आलेलो आहे, एका लेवलला आपण बसलेलो आहे. आपला शेती हा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे, सगळ्याचा विषय, तुमचाही आहे, मायाही आहे. तर पण कसं आहे की महाराष्ट्र राज्याचा विकास हा पण एक त्यातला सगळ्यात मोठा भाग आहे. कारण जोपर्यंत दळणवळणाच्या साधना होत नाही तोपर्यंत आपलं काही कुठं जात नाही. म्हणजे तुम्हाला तुमच्या जवळचं उदाहरण सांगतो मी. आपला गोरस पाक अजूनपर्यंत वर्ध्याच्या बाहेर गेला नाही. आतापर्यंत विदर्भ आणि मराठवाडा हे म्हणलं की आम्ही पण कॉमेडी करू तिकडे जाऊन, का आमचा मागासवर्गीय एरिया आहे, आम्हाला काही भेटत नाही, आमच्या इथं पाऊस पडत नाही, पाणी पडत नाही, काही इंडस्ट्री नाही, काही कुठं सुखसोयी नाही आहे. पण तुमच्या सगळ्याचं खरं तर आम्ही अभिनंदन करायला आलेलो आहे. तुम्ही हे सगळे मिळून ह्या सगळ्या प्रोजेक्टला एक उत्तम साथ दिली आहे. तुमच्याकडून याला मान्यता दिलेली आहे, हेच आभारच आहे. पण कसं आहे की मी शेतकरी, मलाही माहित आहे जमीन म्हणजे काय आहे. तर एक तर ते आपली जमीन वडिलोपार्जित जमीन असते, किंवा आपण लय मेहनतीनं घेतलेली, पैसे खर्च करून घेतलेली जमीन असते, त्यात आपले काहीतरी स्वप्न असतात. पण कसं आहे की आता जो भाग आहे तुम्ही तर त्याला सगळे राजी झालेले आहे. हे महाराष्ट्राच्या विकासाची एक नांदी आहे असं समजून घ्या. कारण जोपर्यंत तुमच्या इथं काही गोष्टी पोचत नाही आणि तुमच्या गोष्टी तिकडे पोचत नाही तोपर्यंत देवाणघेवाण नाही आहे. जसं आता आपल्याकडे आता जसे तुम्ही शक्तीपीठवाले आहे, तसे हे समृद्धीवाले आहे. तर हे शेतकरी जे आहे हे समृद्ध शेतकरी आहेत. हे जे कपडे थोडे चांगले आहेत तुमच्यापेक्षा. तुमचे कपडे तुमच्याला चांगले कपडे येणार आहेत. तुमचे कपडे शिवाय टाकलेले आहेत तिकडे आम्ही. तर हा नाही, खरंच टाकले शिवायला. तर ह्याच्यासाठी एकमेव साधन म्हणजे हे रोड आहेत. आणि हे रोड आता आपल्या महाराष्ट्रात चांगल्या पद्धतीनं होऊन राहिले आहे. म्हणजे गडचिरोली पासून सगळं हा जो शक्तीपीठ महामार्ग आहे हा नागपूर ते गोवा डायरेक्ट आहे. त्यामुळे तुम्ही जे पुढे येऊन मदत केलेली आहे, आणि बरेचदा काय होते की बरेचदा आपल्याला बरेच लोक मिसगाईड पण करतात की बाबा कोणतरी सांगते की नाही आमच्या संघटनेचा विरोध आहे, तुमच्या संघटनेचा विरोध आहे. तसं नाही आहे. गंमत अशी आहे की त्याचा आपल्याला काय फायदा होणार आहे, ह्या सगळ्या प्रोजेक्टचा आपल्याला काय फायदा होणार आहे, आपली जमीन जाणार आहे. पण आता बरेच शेतकरी असे आहेत समृद्धी महामार्गातले ज्याची 5 गुंठे 20 गुंठे 1 एकर 1.5 एकर अशी शेती केली आहे. पण तिनं 1 एकराच्या शेतीच्या बदलीत 5-5 6-6 एकर शेती घेतली आहे. तो पण व्हिजन आपल्याला ठेवायचा आहे पुढे. त्याच्यामुळे तुम्ही शेतकरी तर आहेच आहे, पण तुम्ही सगळे ह्या रोडचे ब्रँड अँबॅसेडर आहे. आपल्याला साधारण जी आत्ताचे जमिनीचे आपले भाव आहेत त्याच्यापेक्षा काही पटीनं जास्त भाव मिळणार आहे. आणि त्याची पारदर्शकता ठेवली आहे ह्या सगळ्या व्यवहारात. सरकारनं ही याच्यातली पारदर्शकता अशी ठेवलेली आहे का हे बाबा हे पैसे इकडे खरेदी खत, इकडे पैसे डायरेक्ट तुमच्या अकाउंटमध्ये, ज्या नावानं जमीन असेल त्या नावानं
आणि त्याच्यासाठी वेळ नाही. म्हणजे 1 तारखेला खरेदी केली तर 10 तारखेला पगार नाही, इतकं सगळं पारदर्शक ठेवलेलं आहे. आणि शेवटी कसं आहे की काही गोष्टीसाठी आपल्याला योगदान द्यावे लागते. शेवटी आपल्याला आपला विकास साधायचा आहे, काही आपल्या लेकराबाळासाठीचा आहे. आता ह्या समृद्धी मार्गाच्या माध्यमातून काय काय कोणाकोणाचा विकास झालेला आहे, हाही एक ऐकण्यासारखा भाग आहे. म्हणजे बरेचदा आपल्याला अनेक गोष्टी माहित नाही. तुम्हाला हे तुम्ही कन्व्हिन्स झालेलंच आहे ऑलरेडी. तुम्ही तुमची जमीन चा होकार दिलेलाच आहे. पण अजून काही कमी जास्त झालं किंवा 2-4 शेतकरी मध्येच उभे राहिले किंवा 2-4 संघटनालय उभे राहतात. बरं त्याची जमीन जाते काय? एकाची जमीन जात नाही. त्याच्याजवळ जमीनच नाही आहे. पण त्याला विरोध करायचा आहे, विरोधाला विरोध करायचा आहे. असं नका करू. कारण लय दिवस आपण मागास वर्गात आपण म्हणजे मागास म्हणून लय दिवस आपण काढलेले आहे खरं तर. आता हे सगळे तरुण पोरं आहे, हे सगळे यांना आता पुढे येऊन काही गोष्टी होणं गरजेचं आहे. तर हा एक संवाद आहे. तर ह्या दरम्यान तुमच्या मनात पण काही शंका असतील का बा हे अशानं असं होईन का, तशानं तसं होईन का, तशानं तसं. आपल्याला चांगली चर्चा करायची आहे. तर चांगली चर्चा आपण या ठिकाणी करू. आता तुम्ही काही प्रश्न विचारा आणि हे आपले जे समृद्ध शेतकरी आहेत, हे समृद्ध शेतकरी तुमचा अनुभव तुम्ही सांगा. दादा तुमचं नाव काय? शेख महमद. शेख मोहम्मद. तुम्ही कुठचे? दिग्रज. दिग्रस. हे दिग्रसचे शेतकरी आहे महमूद साहेब. तर तुमच्या किती जमीन होती तुमची? आमची म्हणजे ती 16 एकर होती. 16 एकर. त्याच्यापैकी काकाची, भावाची हा. अशी 10 एकर समृद्धीमध्ये गेली होती. 10 एकर समृद्धीमध्ये गेली. हो. अच्छा. हा आता 6 एकर शिल्लक राहिलेली आहे. हा हा. त्याच्यापैकी 3.5 एकर शक्तीपीठमध्ये जाणार आहे. 3.5 एकर शक्तीपीठ मध्ये हो. जाणार आहे. समृद्धीला लागून आहे. लागून आहे. हा हा. तर मग तुम्हाला काय वाटते म्हणजे असं? आम्हाला असं वाटतं का गेला पाहिजे तो. मग तुम्हाला जे काय समृद्धीकडून जे पैसे बिसे भेटले हो. तर त्याचं काय जमीन बिमीन घेतली कुठे? हो, 3 एकर जमीन घेतलेली आहे. हा. आणि 3 घर घेतलेले आहे. 3 घर घेतले. वर्धेला 2 आहे अच्छा अच्छा. आणि एक बहिणीला घेऊन नागपूरला घेऊन दिलेले आहे. बहिणीला नागपूरला घेऊन हो. दिलं. वर्धेला 2 घर घेतले. हो. ओके ओके. म्हणजे त्या पैशाचा भाऊनं एक चांगला उपयोग केलेला आहे. 2 वर्षा पहिले याचं एक गॅजेट निघालं होतं शक्तीपीठचं. हा त्याला आम्ही सगळ्यात पहिले समर्थन केलं. तुम्ही जे म्हणे की नाही का संघटना, हा एकही संघटना विरोधात उभी नाही. हा प्रत्येक जण म्हणजे जवळपास दिग्रस पासून तर शेवटला खरडा म्हणून गाव आहे हा हा. वर्धा जिल्ह्यात, करडा. हा त्या तिथपर्यंत सर्व शेतकऱ्यांनी आम्ही समर्थन केलं. हा हा हा. आणि आता कसं आहे, वाट पाहू काही कास्तकार म्हणजे बोर झाले असे अच्छा अच्छा अच्छा. का केव्हा येते बा, रोज चर्चा एकच गावात. हा. सकाळी उठलं का शक्तीपीठ केव्हा येते? शक्तीपीठ, संध्याकाळी बीट दिसलं शक्तीपीठ केव्हा येते. नाही आता कसं आहे तुम्हाला नाही सांगतो. सांगतो मी हे अधिकारी सांगतील तुम्हाला, पण माझ्या बुद्धीप्रमाणे सांगतो का हे काही आपले असं म्हणजे छोटा प्रोजेक्ट नाही. कळम यवतमाळ असं नाही आहे. हो ना. हे खूप मोठे मोठे प्रोजेक्ट आहे आणि ह्याच्यामध्ये जसे तुम्ही आता स्वतःहून इन्व्हॉल्व झाले तसे अनेक शेतकरी अजूनही इन्व्हॉल्व व्हायचं की नाही असं हे त्याच्यावरती टिकून आहेत. माझं पांडवकवडा इथे 16 एकर शेती होती. त्यापैकी 8 एकर शेती ही समृद्धीत गेली. मी धोत्रा रेल्वेमध्ये 30 एकर जमीन घेतलेली आहे. पण आमचा जो अनुभव आहे तो मी शेअर करतो आहे. कारण तुम्ही विरोध जो म्हणतो, आम्ही खूप विरोध केला आहे. कशामुळे आम्ही खूप विरोध केला आहे? गव्हर्नमेंटनं पहिले स्कीम आणली होती लँड पुलिंग स्कीम, ती आम्ही रद्द करायला सांगितली. जिथे इन्फ्रास्ट्रक्चर आहे गव्हर्नमेंटसाठी फायदेशीर आहे, त्याच्यामुळे विरोध करण्यात कोणाला काही अर्थ नाही आहे. कायद्याप्रमाणे सगळं होऊन आली. जेव्हा आपल्याला माहित आहे का GR सांगून राहिला का 25% एक्स्ट्रा देऊन राहिले. 5 पट जे म्हणून बोललो आपण ते कायद्यात नाही आहे. कायद्यात 4च पट आहे. 25% आपल्याला जास्त भेटू राहिले. याच्या पहिले समृद्धीमध्ये झालं आहे ते. आता प्रत्येकाचे काही डिफिकल्ट राहू शकते, असं काहीच नाही आहे. पण याच्यामध्ये कुठेही अशी म्हणजे कुठे काही गव्हर्नमेंट फसवेगिरी करून राहिलं काहीच नाही. एकदम ट्रान्सपरंट क्लिअर आहे. फॉर्म्युला दिले आहे, कम्प्लीट आहे. आणि तुम्हाला विहीर असेल तर विहिरीचं कॉम्पेन्सेशन वेगळं भेटते, कोठा असेल त्याचं कॉम्पेन्सेशन वेगळं भेटते. तुमची इव्हन पाईपलाईन जरी असेल जमिनीतली त्याचं सुद्धा हे असते, व्हॅल्युएशन होते. आता यांनी जे अमेंडमेंट सरांनी सांगितलं की आपण याच्यामध्ये आणखी सुलभ केलं बा, त्यावेळेस तुम्हाला रजिस्टर ऑफिसकडे जा, तिथे 2-2, 3-3 लाईन लागा, ओल्ड एज राहतात. हे सगळे प्रॉब्लेम त्यांनी सॉल्व्ह केले आहेत.
त्याच्यामध्ये आमचा अनुभव जो आहे मी तुम्हाला सांगितलं, मी शेअर करून आलो सगळ्यासोबत का आमचे तर चांगले म्हणजे फायदे झाले आहे. मी सांगितलं शेती 30 एकर घेतली आहे, माझी बाजूलाच आहे, धोत्रामध्येच आहे आणि माझी 8 एकर पुन्हा तिथेच आहे, समृद्धीला आहे. त्याच्यामुळे कोणाच्या मनात शंका पुन्हा असेल तर मला विचारा, मी पुन्हा सांगतो. माझ्या समजा तुम्ही एक बेस प्राइस 8 लाख जर काढली तर 8 लाख जर काढली मी एक बेस प्राइस तर त्याच्या 8 म्हणजे 40 लाख देणार आहे की 8 चोक 32 आणि 25% म्हणजे टोटल 34 लाख रुपये देणार आहे. ते थोडंसं तर 10 लाख असं तर नियमाप्रमाणे ते 4.40 लाख होते आहे, पण हे तुम्हाला एकरी 50 लाख देईल डायरेक्ट इन्क्लूड राहील. 10 लाखाचे 25 नाही इन्क्लूड राहील, अवॉर्ड मध्ये राहील. पुन्हा हे सांगितलं इन ऍडिशन टू दिस तुम्हाला पाईपाचे, विहिरीचे, कोट्याचे सगळे पैसे कॅल्क्युलेट असते आणि अवॉर्ड असतो. काय करायचं तुम्हाला करायचं काय नेमकं तेवढं लक्षात घ्या आतापासून. आणि त्याच्यात एकच ऍड करायचंय मला घर बांधायचं नाही की मग तेच 25% म्हणतो. एक्स्ट्रा देणारं फक्त महाराष्ट्र राज्य एकमेव आहे. भारतामध्ये कुठेही दिलं जात नाही, फक्त महाराष्ट्र. त्यामुळे संसदेमध्ये, भारताच्या संसदेमध्ये या समृद्धी महामार्गाची चर्चा झाली की एवढे पैसे जास्त दिले, मग इतर राज्य का देत नाहीयेत. आता आम्ही तिघा मॅडम सर आणि आम्ही भारतात इतर ठिकाणी काम केलेलं, गुजरात, बिहार, दिल्ली वगैरे, तर कुठेही दिलं जात नाही, फक्त महाराष्ट्रात दिलं जात आहे. हे विशेष तुम्हाला सांगायचं. माझ्या शेताचं व्हॅल्युएशन 8,76,000 लाख रुपये हेक्टर होतं. परंतु रेट फिक्सेशन कमिटी जे कलेक्टरच्या नेतृत्वाखाली झाली त्यांनी 11,92,000 रुपये व्हॅल्युएशन दिलं आणि गुन्हेला 7.5 ओलतीचं होतं. असं मला जवळजवळ 82 लाख रुपये हेक्टर प्रमाणे व्हॅल्युएशन मिळाल्यामुळे 3 हेक्टर 37 जमिनीचं तुम्ही त्याच्या हिशोब लावला तर 3 कोटीच्या जवळजवळ पैसे त्यावेळेस मिळाले. आणि आता समृद्ध शेतकरी आहो, म्हणजे कर्ज जे होतं ते सर्व त्याच वेळेस साफ झालं. जमीन घेतली का नाही? नाही जमीन घ्यायची नाही, माझ्याजवळ पुन्हा जमीन आहे. हा जमीन आहे, जमीन घ्यायचं काही काम नाही पडत. स्वप्न होतं का बा एक वर्धेले घर झालं पाहिजे, लेकरा बाळाले शिकायला थोडीशी व्यवस्था चांगली झाली पाहिजे, तर त्या पैशाचा उपयोग. मग पहिलं घर घ्यायचं. मग एक आमचे चुलत भाऊ होते मोठे तुमच्यासारखे, त्याने म्हणलं पहिले शेती घे, तुला शेतीत इंटरेस्ट आहे, तू करू शकते तर शेती घे, शेतीतून घर होईल, घरातून शेती नाही होणार. मग पहिली शेती घेतली, शेती 11 एकर घेतली आपण आणि एवढं सगळं करून घर बनवलं. कालच त्याचा वास्तू होता. म्हणजे त्याचे जर पैशाचे जर योग्य नियोजन राहिलं तर चुकीचं, म्हणजे ह्या रस्त्यातून येणारे जे पैसे आहे चुकीचे नाहीच आहे, त्याचं चांगलंच होईल काहीतरी. जे इतर लोक असतील आपले, आता तुम्ही अजून पण शेतकरी असतील ना या पट्ट्यातले, याच्यापेक्षा भरपूर शेतकरी असतील, तर त्याला हे मार्गदर्शन करणं गरजेचं आहे की बाबू रे, हे जमीन तुला विकली, जमिनीबद्दल जमीन घे, जमिनीबद्दल तुला काही धंदा करायचा. कोणी ठीक आहे वाटर काही एखादा ट्रॅक्टर घेतला, काही इक्विपमेंट घेतलं, काही थ्रेशर घेतलं, म्हणजे एक इन्कम साईड चालू राहिली पाहिजे. वकील साहेब म्हणले की त्याने स्वतःच विरोध केला होता, पण नंतर ते आता आपल्याला कन्व्हिन्स करून राहिलेले आहेत की याच्यात काही प्रॉब्लेम नाही आहे. साधारण तुम्हाला काय वाटतं की बा वकील साहेब, हा जो मार्ग उभा राहील त्याच्यातून काय काय आपले किंवा आपल्या म्हणा किंवा आपल्या पुढच्या पिढीचे काय काय फायदे होऊ शकते साधारण? आता तसा जर इंडस्ट्रियल एरिया वाईज आपण विचार केला तर आपला विदर्भ हा मागासवर्गीय आहे. याचे कारण असे आहे की आपल्या इकडं जे मोठे रस्ते पाहिजे होते मालवाहू, ते आता एक समृद्धी झाला आहे. सोबत जर हा झाला जो मराठवाडा आपण याच्यात जोडलेला आहे, तर यानुसार जर विचार केला तर डेव्हलपमेंट होईल. आपल्या ज्या फ्युचर आपले जे भावी पिढी आहे त्यांना याचा फायदा होईल. आपल्या मुलांना नोकरी लागेल, लोकल एरियामध्ये नोकरी लागेल आणि जिथे मोठा रोड बनते त्या एरियामध्ये एक इंडस्ट्री झोन तयार होतो. तर ह्या सगळ्या म्हणून आपण हे आपण एखाद्या हॉलमध्ये, कलेक्टर ऑफिसमध्ये न घेता आपण या झाडाखाली बसून चर्चा करून राहिलेलो आहे, हे की नाही? हे साहेब मुंबईहून आलेले आहेत. फक्त आज ते अधिकारी म्हणून आलेले नाही आहे, ते आपल्यातला एक भाग म्हणून आलेले आहेत. शक्तीपीठ संवाद यात्रेच्या माध्यमातून प्रशासन आणि शेतकरी यांच्यात विश्वासाचे वातावरण निर्माण होत असून शक्तीपीठ महामार्गाच्या उभारणीसाठी आवश्यक असलेले लोकसहभागाचे पायाभूत काम यशस्वीपणे सुरू झाल्याचे चित्र पवनार येथे पाहायला मिळाले. महामार्गासाठी शेतकऱ्यांनी जमीन देण्यास संमती दर्शवली
तर लगेच शेतकऱ्यांना मोबदला देण्यात येईल असे आश्वासन यावेळी MSRDCचे सह व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिले. आता महाराष्ट्र शासन एक अजून समृद्धीपेक्षा एक अजून मोठा लांब रस्ता बनवण्याचे आता प्रयत्नशील आहे. समृद्धी होता 700 किलोमीटर, हा चाललाय 850 किलोमीटर. आणि हा रस्ता फक्त विदर्भातून नाही तर मराठवाड्याचे 5-6 जिल्हे, परभणी, हिंगोली, धाराशिव, नांदेड, लातूर, बीड असं होऊन मग पुढे सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर असा येऊन तो सिंधुदुर्गला जाऊन गोवाला भेटणार. 850 किलोमीटर. 700 किलोमीटर जेव्हा समृद्धी हे होती, त्याचे थेट खरेदी GR होती. आणि तेव्हा पहिल्यांदा 10 वर्षापूर्वी महाराष्ट्र शासनाने एक धोरणात्मक निर्णय घेतला की इतर ठिकाणी 4 पट देत असतील किंवा ऍक्ट 4 पट सांगत असतील तर आम्ही एक पाऊल पुढे जाऊ आपण आणि 5 पटीने आपण खरेदी करू. स्टार्टिंगला थोडा विरोध आला की अरे कसाला पाहिजे हा रस्ता आणि का आपण द्यायचं जमीन. आणि जेव्हा मोबदला देण्यात आला त्या एरियाचे दुप्पट जमीन ते शेतकऱ्यांनी त्याचे शेजारी घेतले आणि त्याचे एक्झाम्पल्स इथे पण आहे. आज रोजी आपण इथे का आलोय, एक खुशखबरी घेऊनच आलोय आपण की सेक्शन 18 जे पुढचा पाऊल आहे हा वर्धा जिल्ह्यामध्ये आणि यवतमाळचे काही भागामध्ये कंप्लीट झालेला आहे. सेक्शन 18 आज पब्लिश झालेलं आहे. ते घेऊनच आपण आलोय आता. म्हणजे सांगायचे असं आहे की याच्या पुढे तुमचे व्हॅल्युएशन होणार आणि व्हॅल्युएशन नंतर निवाडा होणार आणि लगेच तुम्ही कन्सेंट दिलं तर तुमच्या मोबदला लगेच भेटून जाईल. तशी माझी शेती आहे पूर्ण कोरडवाहू. म्हणजे 5 बोर केले, एकही थेंब पाणी नाही. एक विहीर केली, तिला 7 फुटापासून दगड लागलं, त्यात एक थेंब पाणी येत नाही, एक थेंब पाणी जातही नाही. वॉटरप्रूफ. माझे सगळे प्लॅन त्या पाण्याच्या अभावी फेल होतात. ही एक आशा आहे, हे मिळाले तर मी लिफ्ट स्कीम करू शकेल त्या गावातून. कमीत कमी त्याचा खर्च 15,000 आहे. त्याच्यासोबत मुलांचे त्याचे 20-25 हजार तो खर्च आहे आणि यंत्र घ्यावे लागतात. तर मी करू नव्हतो शकत. आता याचे पैसे मिळाले तर मी करीन. पैसा आल्यानंतर त्याचे 3 प्रकारचे विनियोग आहे. एक आहे आपला नेसेसिटी, गरज काय आहे, आपल्याला जेवण, पाणी, नाश्ता हे बेसिक गरजेचे आहे. दुसरं आहे लक्झरी, थोडस मोठा घर बांधणे. तिसरं झाला इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंट म्हणजे फ्युचरला पाहायलासाठी, फ्युचर जगण्यासाठी काय करणार, पुढच्या जनरेशन कसं त्याच्यामधून होतील ते कसं करणार. त्याच्यासाठी साहेबांनी म्हटले की मी जमिनी घेतलं तर घर बनतील माझे नंतर. किंवा साहेबांनी म्हटले की छोटा मोठा बिझनेस करणं. त्या कलेक्टर मॅडम आपला इथेच बसलेला आहे. आज आपण चांगल्या पद्धतीने आपण समृद्धीचे शेतकरी आणि शक्तीपीठ मार्गाचे शेतकरी सर्वांसोबत आपण आज संवाद साधलाय. आज जिल्हाधिकारी म्हणून मी सर्व शेतकरीला पहिला मी धन्यवाद देते. आम्हाला मागच्या वर्षी आम्ही जेव्हा जॉईंट मेजरमेंट आम्ही करायला शेतामध्ये आम्ही केलं, सर्व शेतकरी आम्हाला खूप सहकार्य केलं, आमच्या यंत्रणाला सर्वांनी मदत केलं. आणि तसंच आज आपल्या चर्चेमध्ये जे काही छोटी मोठी समस्या आहेत त्यांच्यात काही किरकोळ विषय समस्या आमच्या समोर मांडलं. समजा शक्तीपीठा मार्गामध्ये काही आमच्या शेती दोघी बाजूला गेलं तर मग त्यांना सुद्धा आपण पर्याय व्यवस्था आपण करून देणार आहेत. आणि तसंच कोणाचं विक्री किंवा जाडं त्यामध्ये काही व्हॅल्युएशनमध्ये काय अडचण असेल तर ते पण आपण मिटवून देणार आहे. आपल्याला वर्धा जिल्ह्याचा सर्व सांगायला खूप आनंद आहे. महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा आपल्याला सुरुवात वर्धापासून पवनार ते पत्रादेवी आपण कनेक्टिव्हिटी होते. 18 नोटिफिकेशन सुद्धा वर्धाचं निघालं आहेत आणि पुढचा पाऊल आपण या प्रकल्पाचं आपण पुढे घेणार आहेत. आणि आज सर्व शेतकरी आम्हाला खूप सहभाग केलं आणि त्याबाबतीत खूप खूप धन्यवाद. थँक्यू. आपला जो मार्ग चालू आहे किंवा आपला जो मार्ग बनते आहे तो खरं तर समृद्धी महामार्ग नसून किंवा शक्तीपीठ मार्ग नसून एक समृद्धीचा मार्ग म्हणजे एक भरभराटीचा मार्ग करण्याच्या दृष्टिकोनातून आपण महाराष्ट्र राज्य या ठिकाणी प्रयत्न करून राहिलेला आहे किंवा MSRDC या ठिकाणी प्रयत्न करून राहिलेले आहे, जो आपल्या सगळ्यांसाठी, आपल्या शेतकऱ्यासाठी हा मोठा फायदेशीर मार्ग ज्याला आपण म्हणू तो आपण बांधण्याचा प्रयत्न सगळे मिळून करून राहिलेला आहे. आणि तुम्ही या सगळ्या याले खूप चांगल्या पद्धतीनं मनापासून दाद देऊन राहिलेले आहे. याच्याबद्दल मला तुमचा खूप
आदर आहे, खूप कौतुक आहे. कारण मगाशी मी म्हटलं की तुम्ही आता शेतकरी नाही आहे, तुम्ही या शक्तीपीठ महामार्गाचे सगळे ब्रँड अँबॅसिडर आहे. राज्यातील प्रमुख धार्मिक, आर्थिक आणि औद्योगिक केंद्रांना जोडणारा हा महामार्ग भविष्यातील प्रगतीचा नवा मार्ग ठरणार असून वर्धा जिल्ह्यातील धोत्रा येथील या संवाद यात्रेला स्थानिक शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सर्व शेतकरी बांधवांनी हा प्रकल्प समजून घेतला आहे आणि संयुक्त मोजणीसाठी एक चांगला प्रतिसाद मिळतो आहे. संयुक्त मोजणी झाल्याशिवाय कुणाची कुठल्या प्रकारची जमीन या महामार्गासाठी जाते हे कळणार नाही आहे. बागायती किती जाते, जिरायती किती जाते किंवा बागायती क्षेत्रामधलं जे काही विहिरी असतील किंवा पाईपलाईन्स असतील, झाडं असतील, हे सगळ्यांची माहिती ही संयुक्त मोजणीनंतर मिळते. सर्व शेतकरी बांधवांना माझी विनंती आहे की आपण संयुक्त मोजणीमध्ये सहभाग घेतला पाहिजे. MSRDCची जी टीम आहे, जिल्हा प्रशासन आहे, भूमी अभिलेखचे अधिकारी आहेत, या सर्वांना आपण सहकार्य केलं पाहिजे. आणि हा महामार्ग जो आहे राज्याच्या विकासाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. हा महामार्ग झाल्यानंतर आपल्या परिसराचा पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये विकास होणार आहे. आपल्याकडे उद्योगधंदे येतील, मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे वाढीस लागतील आणि रोजगाराची निर्मिती पण या माध्यमातून